एक राज्य एक गणवेश योजनेत आता बदल करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी आता पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे। माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ही महत्त्वाकांक्षी योजना फसल्यानं आता यात बदल करण्यात आले। आधी शासन महिला बचत गटाकडून कपडे शिवून घेऊन विद्यार्थ्यांना पुरवायचं, मात्र शाळा सुरू होऊन 6 महिने विद्यार्थ्यांना गणवेशच मिळायचा नाही। मात्र आता सरकारकडून शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवरती शाळा गणवेश शिवून घेतील। या निर्णयामुळे राज्यातील 1ली ते 8वीच्या 54 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, तसंच त्यांना वेळेत युनिफॉर्म मिळणार आहे। तर महिलांनी हे पहिल्यांदाच काम तयार केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही जरी त्रुटी राहिलेल्या असल्या तरी महिला आर्थिक विकास महामंडळाने याच्यावर गुंतवणूक केलेली आहे। त्या ठिकाणी त्यांच्या कटिंग मशीन्स असतील, स्विंग मशीन्स असतील, या सगळ्या नव्याने खरेदी करणं आणि विशेषतः मुलांची मापं घेणं हे सुद्धा पुढच्या वर्षी व्यवस्थित होऊ शकलं असतं। त्याच्यामध्ये एकाच मॅन्युफॅक्चररला ऑर्डर देण्याऐवजी आम्ही ज्याप्रमाणे बालभारतीमध्ये करतो की कागदाची ऑर्डर द्यायची असेल तरी सर्व मिल्सना ती देतो, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट असते की एक मिल वेळेवर कागदपत्र पोचवू शकत नाही, किंवा प्रिंटिंगची कामं महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रिंटिंग प्रेसना देतो, त्याला वेळेवर आम्हाला पुस्तकं मिळतात। तशीच सिस्टम स्कूल एज्युकेशनमध्ये आणायला पाहिजे आणि त्याच्यासाठी यावर्षी विभागनिहाय कपड्याच्या मॅन्युफॅक्चरिंगची व्यवस्था करायला पाहिजे होती। परंतु मला आत्ताच कळलं की नवीन एक GR काढून पुन्हा एकदा शाळांकडे हे सोपवलं जातं आहे। मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये फक्त शेड्यूल कास्ट आणि जे बिलो पॉवर्टी लाईनची मुलं आहेत त्यांनाच गणवेश दिले जात होते। मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर सर्व मुलांना सरसकट गणवेश देण्याचा निर्णय घेतला, मुलांना शूज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला। शेवटी एवढी मोठी स्कीम ज्याला आपण पहिल्याच वर्षी राबवतो त्याला काही अडचणी येतात। त्याच्यामध्ये 2 अडचणी आल्या। एक म्हणजे स्काउट अँड गाईड आता कंपल्सरी केलेला आहे आणि आपला जो गणवेश आहे हा स्काउट आणि गाईडला अनुरूप असा गणवेश केलेला आहे। स्काउट गाईडची जी सेंट्रल एजन्सी आहे दिल्लीवरून असं कळवण्यात आलं की पुढल्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू हा आमचा ड्रेस राहणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही स्काय ब्ल्यूची ऑर्डर दिली आणि नंतर त्यांनी कळवलं की स्टील ग्रे हा आमचा युनिफॉर्मचा कलर राहील। परंतु मी आता 2 गणवेश आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना दिला, तर अजून एक गणवेश सुद्धा पूर्ण पोहोचलेला नाही। जो पोचला त्याच्यातले 50% विद्यार्थ्यांनी तो गणवेश घातला नाही, कारण नीट शिवलेलं नाही, कपड्याचा दर्जा चांगला नाही। आणि म्हणून मी सरकारचं या संदर्भात निश्चित आभार मानेल की सरकारने असा निर्णय घेतलेला आहे, कारण लोकल स्तरावरच याचा सगळं गणवेश शिवले पाहिजे आणि सरकारने काल हा निर्णय घेतला। मी काल अधिवेशनामध्ये सुद्धा बोलताना गणवेश मी सभापतींना सादर केले, त्याच्या दर्जाविषयी तपासणीचे आवाहन केलं। मला वाटतं ही भूमिका माझ्या किंवा आमच्या या भूमिकेचा हा विजय आहे।